आज पितृपक्ष होते म्हणून मी सकाळी उठून आंघोळ केली. नैवेद्याचा छान स्वयंपाक केला. नैवेद्य लावला आणि कावड्यासाठी वर नैवेद्य घेऊन गेले. मी काव काव म्हणून आवाज देत होते. कावळा काही येत नव्हता. खूप वेळानं एक कावळा उडत आला आणि छताच्या भिंतीवर बसला. मी त्याला म्हटलं, काव काव ये. त्याने एटीत मान हलवून उडून दुसऱ्या जागेवर बसला. मी म्हटलं, या मामाजी जेवून घ्या. कावळा म्हणाला, नाही, मी जेवलो माझ्या मित्राच्या पात्रात. मी म्हणाले, आपलं घर सोडून तुम्ही तिकडे का जेवले? कावळा म्हणाला, मी मरायच्या आधी तू मला जेवण देत नव्हती, तेव्हा त्याची सून द्यायची मला जेवण, म्हणून आज पण मी तिकडेच जेवलो. पण बघा ना मामाजी, मी किती काय काय पदार्थ बनवले तुमच्यासाठी. बनवले तर खा तूच, मी नाही खाणार. मरायच्या आधी जेव्हा मी म्हणत होतो, सुनबाई भजे पुऱ्या कर, खाव्याशा वाटतात, तर तू काय म्हणायची की तुमची नोकर बसली आहे का, चटका खायला पाहिजे. आता खा तूच. मामाजी निदान खीर पिऊन घ्या. मी नाही पित, तूच पी. मरण्याच्या आधी मी तुला चहा मागितला होता तर तू मला कप फेकून मारला होता. मारल्याचे निशाण घेऊन मेलो मी. पण मामाजी, तुम्ही जर हे खाल्लं नाही तर मुलांना पितृदोष नाही का लागणार? मग हे तुला मी मरायच्या आधी नाही माहिती होतं का? पण मुलांना आता आशीर्वाद कोण देणार? कावळा उडण्याच्या तयारीने मला चिडवून म्हणाला, मी नाही देणार, तू दे मेल्यावर. असं म्हणत कावळा उडून गेला. काव काव. अशा छान छान आणि नवनवीन कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.